अनेक चळवळीतनं पुढे आलेले नेते हे देखील या पदावर बसले आहेत। आणि एवढंच नाही तर या पदावर बसायचं असेल तर नावात राम असलं तर जास्त सोपं असतं, सगळे राम आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्यात राम आहे त्यांना त्या ठिकाणी बसण्याची संधी जास्त आहे। आता आपल्याकडे विधान परिषदेत अजून कोण कोण राम आहे शोधून काढूया। या सभागृहाचा चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय उंच राहिलेला आहे। निश्चितपणे राम शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या पदाचा कार्यभार स्वीकारला, सांभाळला, त्यानंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। आणि हे सगळं करत असताना विषय समजून घेणं, अनेक वेळा आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्वचित पण अशी मंत्री बघितलेले आहेत की ज्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ निघून गेल्यानंतर देखील त्यांना सगळ्या विषयाचं आकलन होत नाही। पण राम शिंदे असे मंत्री होते की ज्यांनी अतिशय कमी काळामध्ये सगळे विषय ग्रास्प केले आणि सभागृहाबाहेर एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून त्यांनी आपली प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली। राम शिंदे साहेब हे अतिशय चांगले वक्ता आहेत, त्यांची भाषणं ही गाजतात आणि ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळी लक्षात येतं की हा व्यक्ती इथनं बोलत नाही, हा इथनं बोलतोय, हृदयातनं बोलणारा व्यक्ती आहे। आणि म्हणूनच एक प्रखर वक्ते म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे आपण बघतो। खरं म्हणजे मागच्या काळामध्ये मंत्री असताना ते अनेक गावांमध्ये जायचे, तिथे थांबायचे। असंच एकदा बाराववाडी या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता आणि तिथले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या शेतीमध्ये नांगरटीचं काम चाललं होतं आणि तो लाकडी नांगर त्यांना खुणावत होता, कारण ते हाडाचे शेतकरी आहेत। आणि मग लगेच त्या ठिकाणी त्यांनी नांगर हाती धरला आणि नुसतं फोटोपुरतं नाही तर प्रत्यक्ष शेतकरी ज्या प्रकारे नांगरटीचं काम करतो तशा प्रकारे आपला अर्धा दिवस तिथे घालवला आणि शेती करण्याचं जे काही कौशल्य आहे आणि एक हाडाचा शेतकरी म्हणून जी काही अपेक्षा आहे ती त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केली। आता नांगर हाती धरायचा नाही आहे, बेल हाती धरायची आहे आणि त्या बेलच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे। पण आम्ही चांगले विद्यार्थी आहोत, कधी कधीच आम्ही खरं म्हणजे नाही, महाजन चांगले विद्यार्थी असतात, समोर कोण बसलाय त्याच्यावरनं मग त्यांचं ठरतं। आपण या सभागृहाला वरिष्ठ सभागृह म्हणतो। आजही दोन्ही सभागृहांच्या पीठासीन जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मोठा मान हा विधान परिषदेच्या सभापतींचा आहे आणि ही अपेक्षा असते की या सभागृहाने आणि सभापती महोदयांनी विधानमंडळाला मार्गदर्शन केलं पाहिजे। ते मला अपेक्षा आहे की हे मार्गदर्शन आपल्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल, कारण अनेक ज्येष्ठ, अनेक दिग्गज अशा लोकांनी सभापतीचं पद हे त्या ठिकाणी भूषवलेलं आहे। अनेक तत्वनिष्ठ, विचारवंत अशा प्रकारची मंडळी, अनेक चळवळीतनं पुढे आलेले नेते हे देखील या पदावर बसले आहेत। आणि एवढंच नाही तर या पदावर बसायचं असेल तर नावात राम असलं तर जास्त सोपं असतं, कारण यापूर्वी रामचंद्र सोमण, रामराव हुक्केरीकर, राम मेघे, रामकृष्ण गवई म्हणजे रासू गवई साहेब, रामराजे नाईक निंबाळकर आणि आता प्राध्यापक राम शिंदे
सगळे राम आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्यात राम आहे त्यांना त्या ठिकाणी बसण्याची संधी जास्त आहे. आता आपल्याकडे विधान परिषदेत अजून कोण कोण राम आहे शोधून काढूया. पण मला असं वाटतं की ही जी काही एक परंपरा आहे, जयंतराव टिळक असतील, शिवाजीराव देशमुख असतील, मगाशी उल्लेख केला वसंतराव डावखरेंनी या ठिकाणी उपसभापती म्हणून देखील जे काम केलेलं आहे, खरोखर ते अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आहे. आणि मी विशेष उल्लेख केला पाहिजे तो नीलमताई गोरेंचा. अतिशय संघर्षाच्या काळामध्ये नीलमताईंनी उपसभापती म्हणून आणि मग पीठासीन सभापती म्हणून या सभागृहामध्ये काम केलं. शेवटी सभागृहामध्ये काम करत असताना जो पीठासीन अधिकारी असतो त्यांची अवस्था अशी असते, त्यांना वाटतं आम्हाला न्याय मिळत नाही, इकडच्यांना वाटतं त्यांनाच जास्त न्याय मिळतोय, आणि त्यामुळे दोन्हीकडनं पीठासीन अधिकारी हा अडचणीत असतो. पण अशाही परिस्थितीमध्ये नीलमताईंनी आवश्यक असेल तेव्हा कणखर भूमिका घेतली, इतर वेळी सगळ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली, आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे पद केवळ सभेचं संचालन करण्याचं पद नाही आहे, तर या पदाच्या माध्यमातून राज्याला आवश्यक अशा प्रकारच्या सूचना देता येतात, निर्देश देता येतात, राज्याला दिशा देता येते, हे दाखवून देण्याचं काम देखील नीलमताईंनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी नीलमताईंचं मनापासून अभिनंदन करतो की एक चळवळीतनं आलेली आमची भगिनी या पदावर बसल्यानंतर कशा प्रकारे उत्तम काम करू शकते हे त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी दाखवलेलं आहे. खरं म्हणजे या सभागृहाने राज्याला अनेक चांगले कायदे दिलेले आहेत, आणि ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये अनेक आपण मोठी मंडळी देखील बघितलेली आहे. मग ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हटलं ते गदी माडगुळकर असतील, रानकवी कविवर नादो महानोर असतील, अशा अनेक लोकांनी या सभागृहामध्ये खरं म्हणजे मोठी यादी आहे, अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे या सभागृहाचा चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय उंच राहिलेला आहे, आणि आपल्यासारख्या सभापतींसमोर आणि आमच्यासारख्या विद्यमान सदस्यांसमोर देखील निश्चितपणे आव्हान आहे की हा जो दर्जा आहे हा दर्जा असाच उत्तम राहिला पाहिजे, आणि वरिष्ठांचं सभागृह हे वरिष्ठांचं आहे अशा प्रकारची वागणूक या सभागृहामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहता आली पाहिजे. अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असेल.